डॉक्टर डी.एफ. काशीद पाटील सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आज प्रगत भूक्षेत्रीय तंत्रज्ञान नोकरीच्या संधी या उपक्रमांतर्गत आपल्या महाविद्यालयामध्ये आज व्याख्यानाचं आयोजन केले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कुशल नेतृत्व प्राचार्य डॉक्टर आर.के. शाणेदेवन सर यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून जे लाभलेले आहेत डॉक्टर अभिजित पाटील, डॉक्टर सुधीर पवार यांचेही, जो सुधीर पवार आपल्या शहाजी विद्यार्थी आणि शहाजी महाविद्यालयाचे एक विद्यार्थी आहे, ते आता शिवाजी विद्यापीठामध्ये भूगोल विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आयपीसीचे समन्वयक डॉक्टर मांडीकर सर, सहसमन्वयक डॉक्टर बलुते सर, या सर्वांचं या मंचावर स्वागत. याबरोबरच न्यू कॉलेज बरोबर आपण अकॅडमिक लिंकेजचा उपक्रम आयोजित केलेला आहे. एक आपण प्रयोग करतो आहोत, त्या निमित्तानं हा दुसरा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर आमच्या केकर मॅडम, त्यांच्यासोबत आलेले सर्व विद्यार्थी, आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि माझ्या भूगोल विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, या ज्ञानवर्धक आणि विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर आर.के. शाणेदेवन सर यांना सातत्यानं महाविद्यालयामध्ये एखादा कार्यक्रम ठेवायचा असेल तर तो गर्दीपेक्षा दर्दी असला पाहिजे आणि तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असला पाहिजे. यासाठी ते सदैव प्रयत्न करत असतात. आधुनिक शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण, संशोधन आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात. त्याचं सातत्यानं मत असतं की आधुनिक शिक्षण, कौशल्य आधारित आणि ते सातत्यपूर्ण या कार्यक्रमासाठी आम्हा प्राध्यापकांना प्रेरणादायी म्हणून ते एक प्रेरणास्थान आमचं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख जे वक्ते आहेत, या वक्ते त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा आपल्याला लाभ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मूलतः भूस्थानीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, आवश्यक कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि भविष्यातील करिअरच्या दिशा याबाबत ते आपल्याला अनुभव मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांनी केवळ माहिती मिळणार नाही, तर भूगोलातील करिअर कसे घडवावे आणि आधुनिक भूक्षेत्रीय तंत्रज्ञान आत्मसात करून आपण रोजगारक्षम कसे बनावे, हा या मार्गदर्शनाचा मुख्य उद्देश असणार आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि काळाची गरज असलेल्या प्रगत भूक्षेत्रीय तंत्रज्ञानाच्या नोकरीच्या संधी या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आणि आपण आजचा भूगोल हा फक्त नकाशे, नद्या, पर्वत, लोकसंख्या असा पारंपरिक अभ्यासाबरोबरच त्याबरोबरच GIS, रिमोट सेन्सिंग, GPS, ड्रोन टेक्नॉलॉजी, डिजिटल मॅपिंग, जिओस्पेशियल डाटा अनालिसिस, सॅटेलाइट इमेजरीज, वेब GIS आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या आधुनिक तंत्राचा प्रवेश आपल्या विषयामध्ये झाल्यामुळे एक हे भूगोलातील नवे आणि व्यापक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेला एक विषय पुढे येत आहे. या विषयाची माहिती आपल्याला व्हावी आणि ती विथ प्रॅक्टिकल व्हावी या अर्थानं आपण या व्याख्यानाचं आयोजन केले. आज शासन असो, एखादं प्लॅनिंग असेल, म्हणजे नियोजन असेल, कृषी असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, नगररचना असेल, ट्रान्सपोर्ट असेल, पर्यटन असेल किंवा संरक्षण, पायाभूत सुविधा असतील, रिअल इस्टेट असेल, या प्रत्येक ठिकाणी सर्वेक्षण हा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आणि हे सर्वेक्षण आपल्याला अत्यंत तांत्रिक पद्धतीने हे कौशल्य अवगत व्हायला पाहिजे, हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश आहे. आणि आज या खाजगी क्षेत्रामध्ये भूस्थानिक तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत गरज आहे आणि असे प्रशिक्षित विद्यार्थी घडावे
की जेणेकरून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी ज्या या विषयाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आहेत त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने आपण ह्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, भूगोल हा विषय नुसता विषय आज राहिला नाही, कारण पृथ्वीला समजून घेण्याची आणि तिच्या संसाधनांचे शास्त्रीय नियोजन करण्याच्या दृष्टीने एक नवी दृष्टी पुढे उदयास येत आहे आणि हीच दृष्टी तंत्रज्ञानाशी जोडलेली आहे. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे शहराचाच नवीन होणारा विस्तार असेल, वाहतुकीचं नियोजन असेल, शेतीचं व्यवस्थापन असेल, जलसंपदेचं नियोजन असेल, पर्यावरण संरक्षण असेल, नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन असेल, पर्यटन विकास असेल, विशेषतः ग्रामीण विकास असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भूक्षेत्रीय तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला दिसतो. आणि मग हे तंत्रज्ञानाची ओळख तुम्हाला व्हावी, ते तंत्रज्ञान अवगत व्हावे की जेणेकरून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगार, करिअर आणि उद्योजकतेच्या संधींची तुम्हाला जाणीव व्हावी या हेतूने या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, आजचा कार्यक्रम खरोखर तुमच्यासाठी महत्त्वाचा एवढ्यासाठी की पदवी घेणे ही तर नुसती करिअरची सुरुवात आहे. कारण ज्ञानाबरोबर कौशल्य आणि तंत्रज्ञानाची जाण आणि व्यावहारिक जीवनामध्ये त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हायची हाची खरी बाजारपेठीची गरज आहे. आणि असे होतकरू विद्यार्थी निर्माण होणं त्याच्यासाठी ही बाजारपेठ सातत्यानं तुमच्यासाठी खुली आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच GIS असेल, रिमोट सेन्सिंग, GPS, ड्रोन सर्वे, डिजिटल कार्टोग्राफी आणि जिओस्पेशियल डाटा अनालिसिस ही कौशल्य आत्मसात करणे गरजेचं आहे. मला विश्वास आहे की आजचे मान्यवर त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्हाला एक वेगळी दिशा मिळेल, तुमची या करिअरच्या संदर्भातली मानसिकता अधिक दृढ होईल आणि त्यांच्याच व्याख्यानातून तुम्हाला या करिअर संदर्भातल्या दिशा स्पष्ट होतील. आजच्या व्याख्यानासाठी विद्यार्थी श्रोते म्हणून न राहता त्यांनी माझ्या करिअरसाठी या तंत्रज्ञानाचा मी कसा उपयोग करून घेऊ शकतो किंवा याचा एक शांतपणे तुम्ही हा व्याख्यान ऐकावे, त्या संदर्भात सकारात्मक विचार करावा आणि हे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी परावृत्त व्हावे या हेतूने आम्ही हा व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. जाता जाता एवढंच म्हणेन, आजकाल नकाशातून भूगोल शिकण्याचा काळ मागे पडला आणि आता डेटा मिळणारा जो अद्ययावत डेटा आहे त्यातून भूगोल समजून घेण्याचा आणि तंत्रज्ञान घडवून भविष्य घडवण्याचा आजचा काळ आहे. मी आशावादी भावनेने आजच्या कार्यक्रमाची आपण अशा सुरुवात करूया आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करून मी या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर